जय गजानन. बऱ्याच जणींना ब्लाउजचं फिटिंग कसं करायचं? ब्लाउज तर शिवता येतं, पण त्याच्या फिटिंगला प्रॉब्लेम येतात. तर त्याचं मी एक सोल्युशन तुम्हाला घेऊन आली आहे, की हे ब्लाउजचं फिटिंग कसं करायचं ते आपण पाहू. आता फ्रंटचे पार्ट आपण जोडून घेतलेला आहे. तसाच आपला बॅक पार्टचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे, मागच्या भागाचा आणि त्याच्यावर मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलंय. आता समोरच्या भागाला आपण बॉल पिन लावून पॅक करून घेतलंय. तो पण त्याचा मध्य आपण बॅक पार्टवर ठेवलाय आणि आता दोन्हीही भागांना आपण पिनांच्या साहाय्याने पॅक करून घेऊ. जेणेकरून साइडला जो एक्स्ट्रा कपडा येतोय, तो आपल्याला कापता येईल. आणि खरं तर फिटिंगमध्ये हे बारीक-बारीक मुद्देच आपण बघायचे विसरतो. त्याच्यामुळे आपली फिटिंग चुकती. तर ते कोणते मुद्दे आहेत तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. आता हे साइडचा जो टक्सचा भाग आपण मारलेला असतो, तिथे जर आपण थोडासा टक्स अजून एक्स्ट्रा मारून घेतला, तर आपल्याला जे फिटिंग करताना भाग जो एक्स्ट्रा झाला आहे बाहीच्या इथे, तो भाग आपला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला बगलच्या इथे बरोबर आपली फिटिंग येते. समोरचा भाग जर एक्स्ट्रा झाला, तर हे सोल्युशन तुम्ही नक्की करू शकता. आणि आता तसंच मी दुसऱ्या साइडचा पण भाग शिवून घेतीये. आपण राइट साइडवर राइट साइड ठेवली आहे. याला ओव्हरलॉक आपण करणार नाहीये म्हणून आपण याला ही कव्हर फिटिंग करत आहोत. आता आपल्याला बॉल पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आता ब्लाउज पण आपण उलटं केलेलं आहे आणि मापाचं ब्लाउज देखील आपण उलटंच करून घेतलंय. आता आपण जिथे आपली फिटिंगची शिलाई आहे, त्या शिलाईवर शिलाई बरोबर मार्क करून घेणार आहोत. आणि तसंच दंडघेरासाठी पण करायचं आहे. दंडघेराची पण जिथे मार्किंग आहे जुन्या ब्लाउजची शिलाई, तिथे आपल्याला नवीन ब्लाउजसाठी मार्किंग करायचं आहे. आणि कमरेच्या ठिकाणी पण बऱ्याच वेळेला तुम्हाला फिटिंगला प्रॉब्लेम येत असेल, तर त्यावेळेला पण जर आपण असं ॲक्युरेट मोजून घेतलं, एक्स्ट्रा पट्टीला एक्स्ट्रा पट्टी मी मॅच केलेली आहे आणि एक्झॅक्ट फिटिंगची मी मार्किंग करून घेतली आहे. आता तसंच दुसऱ्या साइडला करतोय आपण. जिथे हूक लावायची पट्टी आहे, तिथून मी कमरेची साइड मार्किंग करून घेतली आहे आणि आपला बगलेकडचा भाग मी व्यवस्थित पकडलाय हातामध्ये. कुठेही तिथे चून वगैरे येऊ द्यायची नाहीये आणि बरोबर तो वळवून आपण आपल्या नवीन ब्लाउजवर ठेवलेला आहे मार्किंगसाठी आणि जिथे शिलाईचं मार्किंग आलंय, तिथे मार्किंग केलंय आणि दंडघेरासाठी देखील मी बॉल पिन लावून घेतलेली आहे. बॉल पिन लावून घेऊन बरोबर मी दंडगेराचा अर्धा भाग मोजतीये आता. आता अशा प्रकारे आपण मार्किंग केलंय आणि आपल्याला आता ही लाईन जी मिळतीये सरळ लाईन, ती आपली एक्झॅक्ट फिटिंगची लाईन होती. पण आता तुम्हाला वाटत असेल, की प्रत्येकाला ही फिटिंगची सरळ रेषा येतेच असं नाही. काही जणांची साईज जर हेवी असेल, तर त्यांना आपण मी जी आता जिथे शिलाई मारतीये, तिथे तुम्हाला थोडासा गोलाकार मारून घ्यावा लागेल. छातीच्या बाजूला जिथे आहे, त्या फिटिंगच्या साइडला आपल्याला थोडा गोलाकार द्यावा लागेल. त्यामुळे हेवी साईज जरी असेल, तर ब्लाउज तुमचं एकदम छान बसणार आहे फिटिंगला. काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा फिटिंग करून बघा आणि तुमचं ब्लाउज कसं बसतंय त्याचं मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.